तर आता ही जी परिस्थिती आहे ती थोडीशी वेगळी आहे काल परवापेक्षा, कारण आता पाकिस्तानकडनं सतत पद्धतीने हल्ले होतात, वेगानं हल्ले होतात। हे हल्ले भारतीय सीमेवर वाढलेत आणि विशेष म्हणजे नागरी भागांना लक्ष्य करण्यात येत आहे, भारताच्या नागरिकांना लक्ष्य करण्यात येत आहे आणि त्यामुळे नक्कीच मोठी कारवाई आता भारताकडनं सुद्धा उत्तरादाखल अपेक्षित आहे। आणि याच सगळ्या परिस्थितीबद्दल विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल सतीश ढगे। सतीश सर, आपलं स्वागत। आणि खरं तर आता सतीश सरांशी संवाद साधण्यासाठी मी बोलावते, आमच्यासोबत जोडले गेले आहेत जय महाराष्ट्राचे संपादक आशुतोष पाटील। त्यामुळे आता पुढची सूत्र आशुतोष सर तुमच्याकडे। सतीश सर नमस्कार। संपूर्ण परिस्थिती आपण पाहतोय, कालपासून हल्ले वाढत चालले आहेत, हल्ल्यांचं प्रमाण वाढत चाललंय। राजौरीमध्ये तर निवासी वस्तीमध्ये हल्ले होत आहेत। ही आताची युद्धाची परिस्थिती पाहता याची पुढची स्टेप काय असू शकते? पाकिस्तानने जे आहे युद्धखोरीच्या कारवाया मागच्या 2 दिवसापासून फार मोठ्या प्रमाणावर केलेल्या आहेत। वेळोवेळी आपण प्रेस ब्रीफिंगच्या माध्यमातून स्पष्टपणे आंतरराष्ट्रीय जगतासमोर सांगितलेलं आहे की काही स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह घेऊन दहशतवादाविरुद्धची लढाई आहे, आम्हाला युद्ध वाढवायचं नाही। पण ज्या प्रकारे आपली एअर स्पेस व्हायोलेट करून पाकिस्तान ड्रोन्स धाडतोय, मिसाइल्स धाडतोय, इव्हन फायटर जेट धाडतोय आणि फक्त मिलिटरी टार्गेट्सवर तो त्या ठिकाणी अटॅक करत नाही, तर सामान्य नागरिक जे आहेत त्या निष्पाप लोकांना सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय, हॉस्पिटल्सला त्या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय, शाळांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय। आणि याची रेसिप्रोकल ऍक्शन म्हणून भारतानं सुद्धा आता पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन त्यांचे महत्त्वाचे जे एअर बेस आहेत त्यांना उद्ध्वस्त केलेले आहेत, मिलिटरी इन्स्टॉलेशन जे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत, कमांड अँड कंट्रोल सेंटर असेल, शस्त्रास्त्रांचा जो साठा ज्या ठिकाणी आहे ते सेंटर्स असतील, हे उद्ध्वस्त केलेले आहे। म्हणजेच एक प्रकारे या युद्धाचं एस्केलेशन होतंय, पुढचा टप्पा जातोय। आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ते जे आहेत फॉरवर्ड पोस्टला त्यांची सैनिक जे आहेत ते पुढे त्या ठिकाणी ढकलतायत। म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तान युद्धखोरीच्या कारवाया करत असल्यामुळे हे आणखी चिघळत जाणार, अशाच प्रकारची चिन्ह आहे। सतीशजी, पण काल पाकिस्तानकडून अशा प्रकारची भूमिका वारंवार स्पष्ट होते की हे युद्धच आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे, अशा प्रकारचे स्टेटमेंट येत आहेत। एकीकडे अमेरिकेकडून देखील संदेश दिला गेला आहे की हे वाढता कामा नये, हे एस्केलेट होता कामा नये। तरी सुद्धा आपण पाहिलं लागोपाठच्या 2 रात्री सतत हल्ले होत आहेत, कालपासून प्रमाण वाढलेलं आहे। आता याचा पुढचा हल्ला रॉकेटचा हल्ला असू शकतो, क्षेपणास्त्र असू शकतो, कशा प्रकारचा असू शकतं? नक्कीच काल ज्या प्रकारचं त्यांनी प्रोबिंग केलं, म्हणजे सुरुवातीला जे आहेत काही ड्रोन्स पाठवले, त्याच्या माध्यमातून आपल्या एअर डिफेन्स सिस्टमचे एंट्री एक्झिट पॉईंट माहीत करून घेतले। म्हणजे एक प्रकारे प्रोबिंग एक्सरसाइजच्या माध्यमातून त्यांनी होमवर्क केलं की नेमकी भारतामध्ये एअर डिफेन्स सिस्टम कशी आहे। आणि त्याच्यानंतर पुढचा टप्पा आर्म्ड ड्रोन्स ज्याला म्हणतात, शस्त्रास्त्रासहित ड्रोन त्यांनी भारतामध्ये धाडले। कालच्या रात्री तर त्याच्या आणखीन टप्पा एक पुढे गेले की काही मिसाईल, आणि आज ज्या बातम्या येत आहेत की फतह मिसाईल हे सुद्धा त्यांनी भारताच्या विरुद्ध त्या ठिकाणी डागले। काही कम्बॅट जेट हे सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतात। म्हणजेच पुढचा टप्पा जो आहे एअर स्पेस व्हायोलेशनच्या माध्यमातून फक्त ड्रोन्स पर्यंत मर्यादित न राहता शस्त्रास्त्रांशी निगडीत अशा प्रकारचे ड्रोन्स असतील, त्याचबरोबर मिसाइल्स या प्रकारे मोठ्या प्रमाणावर हल्ला होऊ शकतो। आणि फायटर जेट्स जे आहेत ते सुद्धा यामध्ये चर्चेमध्ये किंवा या सगळ्या हल्ल्यामध्ये ते वापरू शकतात। आणि त्याच्या सोबतीलाच ज्या प्रकारचं फॉरवर्ड मुवमेंट त्यांनी त्यांच्या ट्रूप्सचं, सैनिकांचं केलेलं आहे, पायदळाचा, आर्मीचा सुद्धा जो आहे अक्रॉस LOC हमला करण्याचा त्यांचा प्लॅन असू शकेल। पण आपली सुरक्षा व्यवस्था सुद्धा मजबूत आहे आणि जशास तसं उत्तर देण्यासाठी आता भारत जो आहे जबरदस्त त्यांच्या विरुद्ध रिटॅलिएट करेल। तर या अनुषंगाने सतीशजी आपण प्रत्युत्तर देणारच, भारत काही सोडणार नाही, पण या प्रत्युत्तरामुळे युद्धाची तीव्रता वाढणार नाही का? नक्कीच वाढणार आहे, पण सुरुवात कोणी केली? सुरुवात जी आहे पाकिस्ताननेच केली। आपण प्रत्येक दिवशी सांगतोय की आम्हाला युद्ध वाढवायचं नाहीये, आम्ही फक्त रेसिप्रोकल मेजर्ड अशाच प्रकारचा अटॅक त्या ठिकाणी करतोय। पण पाकिस्तान निष्पाप लोकांना टार्गेट करतोय, पाकिस्तान आमच्या मिलिटरी टार्गेट्सला टार्गेट करतोय, तर आम्ही तर त्यांना सोडणार नाही। म्हणून ज्या प्रकारची कारवाई आणि पुढची दिशा पाकिस्तानची दिसतेय त्या अनुषंगाने हे युद्ध चिघळणार हेच त्या ठिकाणी दिसतंय। पण हे पाकिस्ताननं सुरू केलं म्हणून त्याला जे आहे आपल्याला रिटॅलिएट करणं भागच आहे। अमेरिका, जागतिक मत जे आहे आता कुठेतरी तो दबाव जबरदस्त पाकिस्तानवर टाकण्याची गरज आहे आणि जो युद्धखोरीच्या कारवाया करतोय त्याला त्यापासून परावृत्त करणं आवश्यक आहे। बरं, आणखीन एक प्रश्न विचारायचा वाटतो की ही जी आता आपण सारखी पाहतोय की तुर्किश ड्रोन्स वापरली जातात ह्याच्यामध्ये, हा यावेळेसचा ड्रोनचा जो आता जो प्रकार दिसतोय अटॅकचा दोन्हीकडून चालू आहे, हा थोडासा नवीन आहे। तर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही थोडंसं याचं विश्लेषण करून सांगा की ही ड्रोन कशा पद्धतीची आहेत आणि या ड्रोनना काउंटर अटॅक कशा पद्धतीने केला जातो?
21व्या शतकामध्ये पारंपरिक युद्ध म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या पलीकडे सुद्धा जे आहे देर आर 7 डोमेन्स ऑफ वॉरफेअर, ज्यामध्ये ड्रोन वॉरफेअर हा इम्पॉर्टंट कंपोनंट आहे, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर हा इम्पॉर्टंट कंपोनंट आहे, सायबर वॉरफेअर हा इम्पॉर्टंट कंपोनंट आहे. ड्रोनचा सर्वात मोठा फायदा काय होतो? आज घडीला भारत आणि पाकिस्तान दोन्ही हाय सिक्युरिटी मोडवर आहेत. ड्रोनच्या माध्यमातून अनमॅन्ड एरियल व्हेकल असल्यामुळे कुठलीही जीवितहानी पाकिस्तानची होण्याची शक्यता नाही, म्हणून बॉर्डर क्रॉस करून अशा प्रकारचे युएव्ही ड्रोन्स त्या ठिकाणी पाठवता येतात. त्याच्या संबंधित इम्पॉर्टंट सर्व्हिलन्स असे पिक्चर्स घेता येतात किंवा त्याच्या या युएव्हीच्या सोबत ड्रोनच्या सोबत सतीश आपलं विश्लेषण सुरू राहीलच, पण आपण थोड्या वेळ आपल्याकडे मुंबईमध्ये सीएसटीला एक मॉक ड्रिल सुरू आहे, त्याची दृश्य आपण स्क्रीनवर पाहूया आणि आपलं विश्लेषण आपण ऐकूया. सतीशजी, तुमचं विश्लेषण तुम्ही सुरू ठेवा, पण त्याच वेळेस आपण प्रेक्षकांना सांगूया की ही मुंबईमधली सीएसटी मधली छत्रपती शिवाजी महाराज स्थानकामधली ही दृश्य आहेत. मॉक ड्रिल सुरू आहे, युद्ध सज्जतेचा चाचपणी केली जाते. ही दृश्य आपण एकीकडे पाहतोय आणि सतीशजी आपलं विश्लेषण आपण प्लीज कंटिन्यू. न धाडता किंवा कॉम्बॅट एअरक्राफ्ट फायटर जेट मध्ये पायलट हे न धाडता डायरेक्टली जे आहे बॉर्डर क्रॉस करून हे असे ड्रोन्स पाठवता येतात आणि सटीक असे जे टार्गेट्स आहेत त्यावर अटॅक करता येतात. म्हणून भारताच्याही बाजूनं त्याचबरोबर पाकिस्तानच्याही बाजूनं युद्धाच्या सुरुवातीच्या स्टेपमध्ये ड्रोनचा जो आहे अत्यंत मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ड्रोन जे आहेत ते खऱ्या अर्थानं जे आहे गेम टर्नर त्या ठिकाणी ठरले होते. अझरबैजान आर्मेनिया युद्ध घेतलं तर त्या ठिकाणी दोघांमध्ये ही तुल्यबळ लढत चालू होती. कित्येक महिने ही तुल्यबळ त्या लढत चालली, पण ज्यावेळेस अझरबैजानला तुर्कीकडून लेटेस्ट अशा प्रकारचे बेरक्तार ड्रोन्स मिळाले आणि आर्मेनियाकडे तशा प्रकारचं काही आर्सेनल नसल्यामुळे, तशा प्रकारची शस्त्रास्त्र नसल्यामुळे काही काळातच अझरबैजान जो आहे तो आर्मेनियावर हावी होऊ शकला. म्हणजे या ठिकाणी गेम टर्नर जो ठरला तो ड्रोन्स त्या ठिकाणी ठरले. एवढंच नाही, रशिया युक्रेनचे युद्ध घ्या किंवा इस्रायल हमास यांचा संघर्ष त्या ठिकाणी घ्या, तिथे सुद्धा जे आहे ड्रोन्सनी अत्यंत महत्वाची भूमिका अदा केलेली आहे. आणि त्याच अनुषंगानं आता भारत पाकिस्तान संघर्षामध्ये सुद्धा पहिल्या 3 दिवसाचा जर आपण परामर्श घेतला तर ड्रोनचा फार मोठ्या प्रमाणावर वापर हा पाकिस्तान पण ज्या वेगाने मिसाईल किंवा शेलिंग होतं तेवढ्या वेगाने ते ड्रोन प्रवास करू शकतो का? नक्कीच. ड्रोन्सचे सुद्धा जे आहेत वेगवेगळे प्रकार आहेत, त्याची स्पीड सुद्धा तशी आहे. मुख्यतः 2 प्रकारचे ड्रोन जे आहेत यामध्ये विशेष करून वापर केला जातो ऑफेन्सिव्ह रोलसाठी. एकाला आपण म्हणतो मेल आणि एकाला म्हणतो हेल. मेल म्हणजे MALE म्हणजेच मीडियम अल्टिट्यूड हाय एन्ड्युरन्स, म्हणजेच मीडियम अल्टिट्यूड या उंचीवर, मध्यम उंचीवर उडणारं, आणि हाय एन्ड्युरन्स म्हणजे त्याच्या स्वतःच्याच हिमतीवर कित्येक तास कित्येक दिवस काम करू शकणारं अशा प्रकारचं हे ड्रोन असतं. तर दुसऱ्या बाजूला HALE म्हणजे हाय अल्टिट्यूड, त्याही पेक्षा जास्त उंचीवर उडणारं आणि लॉंग एन्ड्युरन्स असणारं. म्हणजे एकदा ते पाकिस्तानच्या हद्दीमधून निघालं की भारताच्या हद्दीमध्ये कित्येक तास त्या ठिकाणी काम करू शकतं. याची स्पीड ही सुद्धा त्या ठिकाणी असते. आणि महत्वाचा भाग म्हणजे यातले बरेच हे लो ट्रॅजेक्टरीमुळे जात असल्यामुळे आणि छोटे असल्यामुळे बऱ्याचशा रडार सिस्टमला या ड्रोनला जे आहे ते कॅप्चरही करता येत नाही. लेटेस्ट पण हे पूर्णतः रिमोट कंट्रोल्ड आहेत. सॉरी, पूर्णतः रिमोट कंट्रोल ऑपरेशन आहे याचं? यस, बरेचसे जे आहेत ते रिमोट कंट्रोल असतात आणि काही जे असतात त्यामध्ये सेल्फ नेव्हिगेशन सिस्टम असते. पण याच्यातले मॅक्सिमम जे आहेत ते रिमोट कंट्रोल असतात. म्हणजे पाकिस्तानच्या भूमीवर बसून याला पूर्णतः कंट्रोल करता येतं किंवा त्यामध्ये कोऑर्डिनेट्स जे आहेत ते जर आपण फिक्स केले तर बरोबर ते ड्रोन जे आहे स्वतःच त्या ठिकाणी, ज्याला लॉइटरिंग म्युनिशन आपण म्हणतो, म्हणजे जे टार्गेट आहे त्याच्या भोवती ते फिरत राहील आणि ज्यावेळेस योग्य संधी मिळेल त्यावेळेस त्या टार्गेटवर तुटून पडेल. ज्यावेळेस आपण हे योग्य कोऑर्डिनेट्स टाकतो त्यावेळेस ते सेल्फ, म्हणजे हे अतिशय धोकादायक ठरू शकतात, कारण कोऑर्डिनेट सेट करून कुठल्याही ठिकाणावर त्या अटॅक करू शकतात. याचा अर्थ नक्कीच नक्कीच आशुतोषजी, हे कोऑर्डिनेट सेट केल्यामुळे जे आहे ते कुठल्याही टार्गेटवर योग्य वेळ साधून, म्हणजे लगेच त्यांनी अटॅक करायला पाहिजे असं नाही, ज्यावेळेस ते एक्सपोज होईल ते टार्गेट, समजा कुठे लपलेला असेल किंवा योग्य अटॅक करण्याची जागा नसेल तर ते टार्गेट ज्यावेळेस बाहेर येईल किंवा एक्सपोज होईल त्याच वेळेस हे ड्रोन जे आहे त्यावर अटॅक करतं. म्हणून त्याला आणखीन एक साधा प्रश्न माझा आहे की जेव्हा अशा प्रकारे ड्रोनचा हल्ला होतो त्यावेळेस तिथे ब्लॅकआउट असणं गरजेचं आहे की नाही? ब्लॅकआउट नसेल तर लाईटचा सोर्स बघून ते अटॅक करू शकतं का? येस, लाईटचा इन जनरल म्हणजे कुठलेही एरियल प्रोजेक्टाईल जे त्या ठिकाणी असतात, अंधारामध्ये युजली त्या ठिकाणी असं होतं की अंधार असेल तर त्याला एक्झॅक्टली त्याला टार्गेट करायला, एक्झॅक्टली त्याला फोकस करायला जे आहेत काही अडथळे निर्माण होतात. म्हणून टार्गेट जे आहे काही अंशी मिस होण्याचे चान्सेस असतात. याची जी एक्झॅक्ट प्रिसिजन आहे ते प्रिसिजन मिस होण्याचे चान्सेस असतात. आसपास ते जरूर हिट करेल. पण जीपीएस कोऑर्डिनेट असेल तरी देखील प्रिसिजन मिस होईल? सॉरी, प्रिसिजन टार्गेट मिस तेव्हा पण होईल जेव्हा अंधार जरी असला पण त्याला जीपीएस कोऑर्डिनेट जर सेट केले असेल तर मग अंधार असो किंवा नसो काय फरक पडतो?
हे अशा प्रकारचे लेटेस्ट टेक्नॉलॉजी असणारे जर कॉर्डिनेट फिक्स केलेले त्या ठिकाणी जर असतील तर नक्कीच त्याला त्या ठिकाणी हिट करता येईल. पण बाकीचे म्हणजे हे जे आहे एकदम लेटेस्ट प्रकार त्या ठिकाणी झाला की एक्झॅक्ट कॉर्डिनेट्स फिक्स करून त्याला अटॅक करायचा आणि हे कॉर्डिनेट्स फिक्स केल्यानंतर सुद्धा आफ्टर ऑल जे आहे त्यामध्ये काही एरर ऑफ मार्जिन त्या ठिकाणी असते. बघ ते 5 मीटर आहे, 10 मीटर आहे का 20 मीटर आहे, यावरून टार्गेट किती सटीक हिट होईल आणि आसपास त्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी तसं आपल्याला पाहावं. म्हणजे आणखीन एक सामान्य माणसाला प्रश्न पडलोय की दररोज रात्री संध्याकाळनंतर अंधार पडल्यानंतर हल्ले का वाढतायत, दिवसा हल्ले का नाही, रात्रीच हल्ले का, याचं काही रणनीती असते? यस, त्याच्यातला एक साधा प्रश्न म्हणजे साधं त्याच्या मागचं लॉजिक जे आहे, पहिली गोष्ट रात्रीच्या वेळेस जे आहे जे सिग्नल कम्युनिकेशन आहे त्याच्यावरचा लोड कमी असल्यामुळे एक प्रकारची जी आहे ती शांतता भेटत असल्यामुळे नॅव्हिगेशन जे आहे ज्या दिशेनं त्याला जायचं आहे ते चांगल्या रीतीने तो हासिल करू शकतो. नंबर एक. दुसरी गोष्ट, सामान्यतः कुठलीही डिफेन्स सिस्टम जी आहे दिवसा जेवढी सतर्क असेल तेवढी ती रात्री त्या प्रकारचा मॅन्युअल प्रकारची सिक्युरिटी सिस्टम ही तेवढी सतर्क असेलच याची त्या ठिकाणी गॅरंटी नाही. आणि या अनुषंगानं जे आहे थोडंसं हे ऍडव्हान्टेज त्या ठिकाणी घेण्यासाठी रात्रीच्या वेळेस हल्ले त्या ठिकाणी केले जाऊ शकतात. आणि जेव्हा ड्रोन हल्ले होतात तेव्हा ब्लॅकआउट असणं आवश्यक आहे याचा अर्थ? ड्रोन हल्ले असो किंवा कम्बॅट एअरजेटचे त्या ठिकाणी हल्ले असो, कुठलेही त्या ठिकाणी असेल तर अंधाराचा त्या ठिकाणी फायदा होतोच म्हणजे ते हल्ले एक प्रकारे टाळण्यासाठी. पण जसं आता आपण चर्चा करत होतो की एक्झॅक्टली सटीक अशा प्रकारचे कॉर्डिनेट्स त्या ठिकाणी फिक्स केलेलं आणि अत्याधुनिक अशा प्रकारचं ड्रोन असेल तर अंधार असला काय नसला काय त्याला विशेष फरक पडत नाही. यातले बरेचसे असे ड्रोन्स त्या ठिकाणी असतात की त्यांच्यावर जे कॅमेरा आहेत ते नाईट व्हिजनला सुद्धा फेवरेबल अशा प्रकारचे कॅमेरा असल्यामुळे ते त्या ठिकाणी अटॅक करू शकतात. तर असे नाईट व्हिजनशी थर्मल कॅमेरामध्ये सुद्धा हे ड्रोन डिटेक्ट होऊ शकतात? होऊ शकतात, पण तेच त्यामध्ये जे आहे कशा प्रकारची टेक्नॉलॉजी आहे. कारण जर नाईट व्हिजन समजा जर त्या ठिकाणी नसेल किंवा थर्मल इमेजिंगची त्या ठिकाणी जर पॉसिबिलिटी आपल्या रडारमध्ये त्या ठिकाणी नसेल तर हे पकडले जाणार नाही और अदरवाईज जे ते पकडले जातात. तुम्ही आणखीन एक म्हणाल की लो अल्टिट्यूडवरून म्हणजे कमी उंचीवरून जाणारे हे जे ड्रोन्स आहेत तर रडार यंत्रणा कमी अल्टिट्यूडला कधी कधी काम करू शकत नाही किंवा त्याची क्षमता नसते. मग अशा वेळेस हे ड्रोनचा मारा हा धोकादायक ठरू शकतो का? नक्कीच धोकादायक ठरू शकतो. त्याच्यामुळेच फ्लॅट ट्रॅजेक्टरी ज्याची असते किंवा लो अल्टिट्यूड वरून जाणारे ड्रोन्स असो. लो अल्टिट्यूड म्हणजे किती उंचीवरून जातात साधारणतः विमानाची जी उंची आहे त्याच्यापेक्षा जर खालची उंची त्या ठिकाणी असेल तर त्याला आपण लो अल्टिट्यूड असं कन्सिडर करू शकू. म्हणजे अराउंड 1000 मीटर? येस. ओके. या ड्रोनच्या माऱ्यांचा आपण सतत वापर पाहतोय, पण तुम्ही जसं आपण काल पाहिलं की राजौरीमध्ये ॲडिशनल डिस्ट्रिक्ट कलेक्टर त्याच्या घरावर हल्ला झाला. तर अशा प्रकारे एवढ्या लॉंग डिस्टन्स सिव्हिलियन एरियामध्ये श्रीनगरच्या जवळपास आपले जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी जुनेद यांनी देखील माहिती दिली की गेल्या 25 ते 30 वर्षात बघितला नाही एवढा प्रचंड हल्ला श्रीनगरमध्ये काल सुरू होता, जोराचे आवाज येत होते. हे कसं काय शक्य झालं? याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण ड्रोन वॉरफेअर काय करू शकतं ते म्हणजे अमेरिकेनं किती शेकडो किलोमीटर दूर असताना सुद्धा त्यांनी इराणच्या IRGCचा जो कोअर कमांडर होता सुलेमानी त्याला बरोबर त्याच्या कॉन्व्हॉयमध्ये त्याच व्हेकलला ज्या व्हेकलमध्ये तो बसला होता त्यालाच टिपण्याचं काम केलं. ही टेक्नॉलॉजी आहे, ही सटीकता आहे ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून तुमच्याजवळ जर लेटेस्ट टेक्नॉलॉजी असेल तर. त्याच अनुषंगानं श्रीनगरमध्ये सुद्धा तुम्ही जे सांगताय मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचे हल्ले करून एक्झॅक्टली जे सिव्हिलियन टार्गेट करायचं आहे त्याला सुद्धा टार्गेट करण्याची क्षमता याच्यामध्ये प्राप्त होते. पण तुमच्याजवळ कुठली टेक्नॉलॉजी आहे, किती लेटेस्ट ड्रोन्स आहेत हे पाहणं आवश्यक आहे. आणि बेरफ्तार ड्रोन्स जे तुर्किश ड्रोन्स आहेत ते नक्कीच यासाठी महत्वाचे ठरतात. एक नाव जे पत्रकार परिषदेमध्ये घेण्यात आलं तुर्की ड्रोनचा जो पाकिस्तानने वापर केला तो म्हणजे ॲसेस गार्ड. पण ॲसेस गार्डचं जे आहे ते आर्म्ड ड्रोन आहे, ते बेरफ्तार नाहीये, ते आर्म्ड ड्रोन आहे. म्हणजे थोडक्यात शस्त्रास्त्र असणारा अशा प्रकारचं हे ड्रोन आहे. तेही लेटेस्ट आहे, पण बेरफ्तार ड्रोन जे आहे ते लेटेस्ट त्या ठिकाणी मानलं जातं. हे सोनगार नावाचा हा जो प्रकार आहे हा काय आहे? तुर्किश बिल्ड सोनगार ड्रोन. गार्ड कंपनीचा सोनगार हा जे आहे ती कंपनी किंवा त्याचं नाव त्या ठिकाणी आहे. ॲसिस गार्ड हे कंपनीचं नाव आहे तुर्किश कंपनीचं आणि त्याचं जे व्हर्जन आहे ते आहे सोनगार ड्रोन आणि हे आर्म्ड ड्रोन आहे. आर्म्ड ड्रोन म्हणजे जसं मी सांगितलं की त्यामध्ये शस्त्रास्त्र आहेत, ते फक्त सर्व्हिलन्स साठी जात नाही तर त्या ठिकाणी पेलोड घेऊन जातं आणि ज्या टार्गेटला हिट करायचंय त्या टार्गेटला हिट ते करू शकतं. पण ज्या बातम्या आपल्याकडे पोहोचलेल्या आहेत आणि जे ब्रीफिंग सुद्धा केलेलं आहे आपल्या एअर डिफेन्स सिस्टमनं त्याला सुद्धा न्यूट्रलाइज केलं. बरं सतीशजी, आणखीन एक सिंपल प्रश्न असा आहे की आता हे म्हणजे भारत युद्धामध्ये जवळपास ओढलाच जातोय. आता सामान्य नागरिकांनी जे सिव्हिलियन आहेत यांनी काय करणं अपेक्षित आहे?
माझ्या मते सामान्य नागरिकांनी जे आहे म्हणजे जी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल्स जी झालेली आहे आणि त्यामध्ये जे जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, कारण हल्ला जो आहे तो सांगून होणार नाही किंवा हल्ला जो आहे तो फक्त बॉर्डर एरिया पुरताच राहील अशातला भाग नाही. पाकिस्तानकडे मिसाईल्स आहेत, ते कुठल्याही शहराचा वेध घेऊ शकतात. आपली संरक्षण सिद्धता पक्की आहे, तसं काही त्या ठिकाणी होणार नाही. पण प्लॅन ए, बी, सी, डी या कंटिंजन्सी प्लॅन साठी सुद्धा आपण तयार राहणं आवश्यक आहे. म्हणून पहिली गोष्ट, जर एअर सायरन वाजलं तर कमीत कमी वेळेमध्ये, काही सेकंदांमध्ये, काही मिनिटांमध्ये आपण शेल्टरच्या खाली त्या ठिकाणी जाणं किंवा रस्त्यावर असेल तर मोकळ्या जागेमध्ये जाऊन फ्लॅट त्या ठिकाणी झोपणं, ही गोष्ट नाही. घरामध्ये जावं की घराबाहेर पडावं, किंवा लाइटिंगच्या माध्यमातून काही सुरू असेल तर ते बंद करून जे आहे एक प्रकारे संपूर्ण प्रशासनाला सहकार्य करणे आणि मदत करणं, या सगळ्या सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. तिसरी गोष्ट, अपडेटेड राहणं या अफवांवर, कारण या सोशल मीडियाच्या जगामध्ये ज्या प्रकारचे सगळ्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून मेसेज फिरतायत, हे यामध्ये जे आहे काही सत्य नाही. आणि प्रत्येक दिवशी डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन पाकिस्तानचं जे आहे ते मोडून काढण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स सुद्धा विशेष प्रयत्न त्या ठिकाणी घेत आहे. आणि एवढंच नाही, या सगळ्या पाकिस्ताननं म्हणजे ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, पाकिस्तान चायनीज यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्स, वेगवेगळ्या प्रकारचे वेबसाईट्स अशा प्रकारे तयार केलेले आहेत की ते मालवेअर आहेत. म्हणजे आपल्याला वॉर अपडेट मिळण्यासाठी आपण त्याच्यावर क्लिक केलं की एक प्रकारे जे आहे या मालवेअर आणि व्हायरसच्या माध्यमातून तुमची सगळी सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी ब्रीच होऊ शकते. त्यापासून सुद्धा जे आपण टाळण्याचा प्रयत्न करावा. ऑथेंटिक सोर्सेस मधूनच माहिती घ्यावी, रुमर्सवर त्या ठिकाणी लक्ष ठेवू नये, अपडेटेड राहावं आणि वेगवेगळे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याला फॉलो करावं. आणि मला सगळ्यात महत्वाचं वाटतं, हे फक्त 15 लाख सैनिकांचं युद्ध किंवा शासनकर्त्यांचं युद्ध नाही, हे 142 कोटी जनतेचं युद्ध आहे. त्यामुळे नक्कीच आपण आपल्या शासनाच्या पाठीशी, त्याचबरोबर आपल्या लष्कराच्या पाठीशी त्या ठिकाणी राहणारच आहोत आणि स्वतः अपडेटेड राहणार. विजय आपलाच होणार आहे, कारण आपल्या क्षमतेपुढे पाकिस्तान दूर दूरपर्यंत उभा राहू शकत नाही, हे खरं सत्य आहे. अगदी बरोबर आहे. खरं म्हणजे आपल्या सैनिकांचं जे कौशल्य आहे, खरी यंत्रणा जरी पाकिस्तानला अमेरिकेनी, चायनानी किंवा आणखीन देशांनी, तुर्कीने दिली असली तरी ती यंत्रणा वापरण्याचं कसब आणि स्किल त्या पाकिस्तानी सैनिकांकडे, लष्कराकडे नाही आहे. त्यांचे टार्गेट्स चुकतायत हे आपण पाहतोय. भारतीय लष्कराचं जे स्किल आहे, कौशल्य आहे, तेवढं कौशल्य त्यांच्याकडे नाही आहे. सतीशजी, सॉरी, माझा तुमचा प्रश्न मी मिस केला, मला आवाज ऐकू आला नाही. भारतीय लष्कराकडे, भारतीय लष्करातल्या सैन्याकडे, ह्युमनकडे जे स्किल आहे तेवढं स्किल पाकिस्तानी लष्कराकडे नाहीये असं वारंवार सांगितलं जात आहे. ऍब्सोल्युटली, कारण भारताचा सैनिक जितका जांबाज आहे, पाकिस्तान तर सोडा, जगामधलं जे आहे कुठलं सैन्य अशा कम्बॅट केपेबिलिटीशी संबंधित आपल्याशी त्या ठिकाणी मुकाबला करू शकत नाही. आणि हे फक्त आपण भारतीय म्हणून मी सांगत नाही, त्याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे 1999चं कारगिल वॉर. इतिहासामध्ये जे आहेत असे फार कमी दाखले तुम्हाला मिळतील की डोंगरावर जे आहे स्ट्रॅटेजिक पोझिशन मध्ये लपून बसलेलं एनिमी, जे त्या ठिकाणी ट्रेंड अशा प्रकारचे सोल्जर्स आहेत, सगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र आहेत, तुम्ही डोंगरावर मोक्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी बसलेले आहात आणि तरी सुद्धा आपल्या जांबाज सैनिकांनी, जे यंग ऑफिसर होते, त्यांनी अशा प्रकारच्या अतुलनीय शौर्याचा त्या ठिकाणी परिचय दिला की कारगिल वॉर मध्ये त्यांना तर आपण हुसकावूनच लावलं आणि त्या सगळ्या टेकड्या ज्या आहेत त्या पुन्हा आपण परत घेतल्या. जगाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचे ऑपरेशन्स तुम्हाला फार कमी वेळा यशस्वी होताना दिसतील आणि भारताच्या सैनिकांनी 26 वर्ष अगोदरच हा पराक्रम करून दाखवलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या कॉम्बॅट केपेबिलिटी विषयी, आपल्या लढवय्यपणाविषयी जे आहे दूरपर्यंत काही शंका नाही. 2019चं उदाहरण असेल, 2016चं सर्जिकल स्ट्राईक त्या ठिकाणी असेल, 2020चा गलवान संघर्षमध्ये त्या चायनीज सोल्जर्सला ज्या प्रकारे आपण पिटाळून लावलं ते उदाहरण त्या ठिकाणी असेल. अशी कित्येक उदाहरणं मागच्या काही दशकातली देता येतील, ज्याच्यावरून हे वेळोवेळी प्रूव्ह झालेलं आहे की भारताचे जे सैनिक आहेत त्यांची कम्बॅट केपेबिलिटी, त्यांचं लढवय्यपणा हे जे आहे जगातल्या कुठल्याही सैनिक जे आहे त्यांच्याशी मॅच करू शकत. आपल्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी त्यांनी याआधी केली आणि आताही करतील, आम्हाला खात्री आहे. सगळ्यात महत्त्वाचं, सतीशजी, तुम्ही फार छान माहिती सांगितली, सोप्या शब्दात सांगितली. या निमित्ताने जय महाराष्ट्राचं देखील आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एक आव्हान राहील की अनेक ठिकाणी अशा अफवा पसरतायत, साठेबाजी करायला लोक सुरुवात करतायत. वाहनांमध्ये पेट्रोल भरणं असं, घरातलं सामान भरणं असं, उगाच साठेबाजी करू नका आणि अफवांना बळी पडू नका. सतीशजी, तुमच्याकडून एक शेवटचा प्रश्न घेतो की हे जे अशा प्रकारचे जे अफवा पसरतात याच्यामध्ये देखील ही एक युद्धनीती असते, हे थोडंसं आपण आपल्या शब्दात सांगा. ऍब्सोल्युटली, तुम्ही फार महत्त्वाच्या मुद्द्याला टच केलं. इन्फॉर्मेशन वॉरफेअर, सायकोलॉजिकल वॉरफेअर हा एक खूप इम्पॉर्टंट कॉम्पोनंट असतो कुठल्याही युद्धाचा. मग अशा प्रकारचं फॉल्स नॅरेटिव्ह पसरवायचं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या फेक न्यूज पसरवायच्या आणि त्याही माध्यमातून. आणि दुसरी गोष्ट की युद्ध आता भडकणार आहे आणि त्याच्या माध्यमातून फार काही जे आहे विपरीत त्या ठिकाणी होणार आहे, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली की ज्या प्रकारे जे आहे सीमेवर तर तणाव त्या ठिकाणी निर्माण होतोच होतो, पण सामान्य जनता सुद्धा पॅनिकी सिच्युएशन मध्ये येतात. आणि तुम्ही जसं राईटली पॉइंट आउट केलं
केलं, होर्डिंग साठेबाजीचा प्रकार त्या ठिकाणी असो किंवा बाकी या सगळ्या गोष्टी केल्यामुळे कुठेतरी अंतर्गत अर्थव्यवस्थेला सुद्धा जो आहे छेद देण्याचा प्रयत्न जो दुश्मन राष्ट्राला करायचा आहे त्यामध्ये तो यशस्वी होतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सायबर फ्रॉड मध्ये सामान्य जनतेला अडकवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न याच्यात केला जातो आणि एक प्रकारे दुश्मन राष्ट्र जे आहे त्यामध्ये यशस्वी होतं. म्हणून तुम्ही खूप योग्य प्रकारे त्या ठिकाणी सांगितलं की आपल्या अर्थव्यवस्थेवर लोड येऊ नये, कुठलंही जे आहे आपलं एक प्रकारे जे आहे सामरिक हित त्याचबरोबर बाकी आपल्या देशाच्या प्रगतीला कुठलाही खंड येऊ नये अशा प्रकारची कारवाई आपण करू नये आणि दुश्मनांचं जे नॅरेटिव्ह आहे सायबर वॉरफेअर, सायकोलॉजिकल वॉरफेअर, इन्फॉर्मेशन वॉरफेअर याच्या जाळ्यामध्ये सामान्य नागरिक म्हणून आपण अडकू नये. म्हणून ऑथेंटिक सोर्सेसला फॉलो करणं आणि भारत सरकारचे जे जे निर्देश आहेत त्याला फॉलो करणं दॅट इज द बेस्ट स्ट्रॅटेजी. नक्की नक्की. सतीशजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सुंदर, साध्या, सोप्या आणि अतिशय इन्फॉर्मेटिव्ह माहितीबद्दल. पुन्हा एकदा धन्यवाद.